चला तर मग बघूया आज खमंग थालीपीठ कसे करायचे उपवासाचे. हे थालीपीठ खूप खमंग होते, खुसखुशीत होते, चवीला तर एकदम मस्त छान रेसिपी आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. 4-5 मिरचींचा ठेचा, भगर, शाबू, शेंगदाण्याचं कूट, तेल आणि ही बटाटे 2 खिसून घेतलेले आहेत, जिरं आणि चवीनुसार मीठ. शाबू पहिल्यांदा तव्यावर थोडासा हलकासा गरम करून घ्यायचा. जास्त शाबू गरम केल्याने आपले थालीपीठ चिवट बनणार नाही, जास्त वेळ खुसखुशीत राहील, त्यामुळे शाबू गरम करून घेतला. भगर मिक्सरला लावून बारीक करून घेतली. त्याचप्रमाणे शाबू गार झाल्यानंतर खाली काढून जेवढा मिक्सरच्या तेवढा बारीक करून घ्यायचा. जास्त वेळ फिरवल्याने बऱ्यापैकी बारीक होतो तो. नंतर दोन्हीचं मिश्रण एकत्र करायचं. ते झाल्यानंतर त्याच्यात आपण बारीक केलेली मिरची, नंतर शेंगदाण्याचा कूट आणि 2 खिसून घेतलेली बटाटी. तुम्हाला जर खिसून बटाटी घ्यायची नसतील तर तुम्ही शिजवून चवीनुसार मीठ घाला, काही प्रॉब्लेम नाही होणार. उलट बाइंडिंग छान येईल थालीपीठचं. पण मला इथं किसून घेतलेले आवडतात, त्यामुळं मी किसून घेतली. नंतर जिरं टाकलं आणि थोडंसं तेलही घातलं आणि व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे मी इथे व्यवस्थित. आणि आपल्याला हे पीठ अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, शाबू आपण भिजलेला नाही घेतला ना, असाच कच्चा घेतलेला आहे, त्यामुळे शाबूचं पीठ आणि भगरीचं पीठ व्यवस्थित मिक्स होऊन भिजल्यानंतर थालीपीठ खूप खमंग खुसखुशीत होतील. असं व्यवस्थित हे सगळं तिंबायला मला 1 वाटी पाणी लागलं. तुम्ही पण पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या. जर का हे थालीपीठचं पीठ पातळ झालं तर आपण भगर परत एकदा मिक्सरला लावून ते भगरीचं पीठ ह्यात मिक्स करू शकतो. त्यामुळे पातळ झालेलं पीठ व्यवस्थित होईल परत एकदा. आणि असं व्यवस्थित गोळा करून तिंबून ठेवला मी. अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे याला. नंतर एक कॉटनचं सुती कापड घेतलं. त्या सुती कापडाला पाण्यात भिजवून घेतलेलं आहे. पाण्यात भिजवून घेतल्यानंतर ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून घेतल्यानंतर त्या पिठाचा एक गोळा करायचा छोटासा. जसं तुम्हाला मोठं छोटं थालीपीठ पाहिजे असेल तसा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आणि पातळ असं थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं. आज गुरुवार आहे, उपवास आहे, तर म्हणलं चला तुमच्यासोबत ही उपवासाची रेसिपी शेअर करावी. शाबू भिजत घालायचा माझ्याही लक्षात नव्हतं काल आज गुरुवार आहे ते, त्यामुळे असं थालीपीठची रेसिपी शेअर करावी म्हणलं तुमच्यासोबत. पण असं व्यवस्थित अशा प्रकारेच मी 2-3 थालीपीठ करून घेतली आणि ताट वाढवून घेतलं. त्यासोबत मिरचीही घेतली होती तोंडी लावून. खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.